नमस्कार मंडळी. तर आज आपण तळणीचे मोदक करणार आहोत. तर हे मोदक 10 ते 12 दिवस पण कसे टिकतात ते तुम्हाला सांगते. तर हा मी 1 वाटी मैदा घेतला आहे, व्यवस्थित चाळून घेतलेला आहे. त्याच्यासाठी मी हा अर्धा वाटी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. 2 वाटी ओलं खोबरं घेतलं आहे. 1 वाटी साखर घेतली आहे. हे चिमूटभर मीठ घेतलं आहे. वेलची पावडर घेतली आहे आणि बदाम आणि पिस्ते घेतलेले आहेत. तर मैदा भिजवण्यासाठी मी हे कोमट पाणी घेतलं आहे आणि कडकडीत डालडा घेतलं आहे. आणि हे मी हापूस आंब्याचे जे साठं असतात ती मी सुकून ठेवलेली मस्ती, मग ती मी मोदकामध्ये वापरणार आहे. म्हणजे आपले मँगो मोदक झाले. म्हणजे मी अशा प्रकारे ती सुकून ठेवलेली, मग ती मी आता वापरणार आहे. तर आता मी मोदक करण्यासाठी हा जो 0 नंबरचा रवा घेतला आहे ना, तो मी भिजवून घेते. असं करायचं, त्याला मध्ये असा होल पाडायचा आणि त्याच्यामध्ये हे कोमट पाणी घालायचं आणि हा भिजून ठेवायचा. थोडंसं पाणी घालते. तर आता मी हा जो रवा आहे तो मी भिजवून ठेवला आहे. तर आता मी त्याच ताटामध्ये हा 1 वाटी चाळून घेतलेला मैदा ओतून घेते आणि ह्या मैद्यामध्ये हे 3 चमचे कडकडीत डालडा घालायचं आणि हा मिक्स करून घ्यायचा. तर आता मी ह्या सर्व मैद्याला डालडा लावून घेतलं आहे. म्हणजे असं तो पायटिंगला येतो, म्हणजे समजायचं आपलं डालडा व्यवस्थित लागलेला आहे. तर मी आता काय करते, हा जो रवा मी भिजून घेतला आहे तर त्याला एक 10 मिनटं होऊ देते. मग 10 मिनटं होईपर्यंत मी हे मिश्रण असंच ठेवते. तर आता आपला हा जो रवा आहे ना, ज्याला आपण कोमट पाण्यात भिजत ठेवलेलं आहे, त्याला 10 मिनटं झालेली आहेत आणि तो बऱ्यापैकी भिजलेला आहे. आणि तर आता आपण काय करायचं, ह्या मैद्याच्या मिश्रणात हा रवा काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे अर्धा चमचा मीठ आहे ते घालायचं आणि हे थोडंसं कोमट पाणी, म्हणजे जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंसं जरासं घालून हे मैदा आणि हे रव्याचं मिश्रण व्यवस्थित घट्ट भिजून घ्यायचं. तर मी आता ते भिजून घेते. तर आता आपला हा मैदा आणि रव्याचं मिश्रण घट्टसर मी मळून घेतलेला आहे. तर ह्याला मी ह्या डब्यामध्ये घालून झाकून 2 तास तसंच ठेवणार आहे. तर आता मी काय करते, त्याच्यामध्ये जे खोबऱ्याचं सारण लागणार आहे मोदकामध्ये, ते मी सारण तयार करून घेते. तर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे. तर त्याच्यात मी एकदम थोडंसं अर्धा चमचा तूप घालणार आहे. तर ह्याच्यामध्ये मी हे जे 2 वाटी खोबरं घेतलं आहे ते खोबरं घालणार आहे. हे बघा. आणि व्यवस्थित परतून घेते. तर त्याच्यामध्ये मी ही 1 वाटी साखर घालणार आहे. तर मी हे व्यवस्थित म्हणजे हे मी कमीत कमी 10 मिनटं पूर्णपणे हे मिश्रण मी कोरडं करणार आहे. आणि हे जे काजू बदाम
काजू नाही, पिस्ते आणि बदाम घेतले, त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते आणि ते आतमध्ये घालणार आहे. तर आता आपली ही एक 8 मिनटं झालेली आहेत. आपलं हे मिश्रण कोरडं होत आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे काजू बदाम टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं. तर अजून एक 2 मिनटं मी शिजून घेते. तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ना, हे झालेलं आहे. मी खालती उतरून घेतलं आहे. तर हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे मोदक जे आहे ते 10-12 दिवस टिकायला पाहिजे, म्हणून हे पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं. तर मी काय करणार आहे, ह्याचे 2 भाग करणार आहे. एका भागामध्ये वेलची पावडर टाकणार आहे आणि एका भागामध्ये मी आंब्याची पूड टाकणार आहे. मग मी त्यासाठी काय करणार आहे, ही जे आंब्याचे जी साठे आहेत जी बनवून ठेवलेली आहे, तर त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून मिक्सरला लावून त्याची मी पूड करून घेते आणि ते एका भागामध्ये मी म्हणजे आंबा मोदक आपले झाले. तर मी मिक्सरला लावून घेते छोटे छोटे त्याचे तुकडे करून. तर आता आपलं हे जे मिश्रण आहे ना मोदकामध्ये घालायचं, ते व्यवस्थित सुकं झालेलं आहे, म्हणजे असं सुकं करून घ्यायचं. तर मी एका भागामध्ये ही वेलची पावडर घालणार आहे आणि एका भागामध्ये ही आंब्याची जी पावडर आहे ती घालणार आहे. मग मी काय करते, ही आंब्याची पावडर मिक्सरमध्ये घालून घेते आणि त्याच्यावरती हे मिश्रण घालते आणि मी मिक्सरला फिरून घेते. तर आता आपली ही दोन्ही सारण तयार झालेली आहे. तर हे एक प्लेन सारण आहे, फक्त वेलची घातलेलं, आणि हे आंब्याची पावडर घातलेलं सारण आहे. तर आता मोदक लाटायला घ्यायचे. तर आता आपला हा मोदकाचा जो आटा आहे ना, तो छानपैकी हे झाला आहे. तर आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या, व्यवस्थित असं लाट्या करून. तर अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोळे करून ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. तर अशा या छोट्या छोट्या आकाराच्या एकदम पातळ लाटून घ्यायच्या. तर आता मी इथे हे तेल तापत ठेवलेलं आहे. ह्या पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत. तर ह्या पुऱ्यांमध्ये मी सारण घालून घेते. तर आपण आता ह्या पुऱ्यांमध्ये हे सारण असं घालून घ्यायचं आणि हे असं हलक्या हाताने ओळत जायच्या. असा मोदक हा तर असा हा मोदक बनवत जायचा. जर हे जास्त पीठ असेल तर काढून घ्यायचं. तर आता आपले सर्व मोदक बनवून झालेले आहेत. तर ते मी तळायला टाकते. तर आता ह्याच्यावरती हे असं तेल हे करून घ्यायचं. कारण हे सतत ढवळत राहायचे, म्हणजे कसे ते चारी बाजूनी एक समान भाजतील.
नाहीतर ते कच्चे राहू शकतात एका बाजूला जर भाजले तर अशा प्रकारे मी हे सर्व मोदक भाजून घेते. आता आपले हे मोदक भाजून झालेले आहेत तर मी ते काढून घेते. तर अशा प्रकारे आपले 10 ते 12 दिवस टिकणारे हे मोदक, तळणीचे मोदक तयार झालेले आहेत.